बंधनात बांधली जाणार आहे. एका घराची लेक दुसऱ्या घराची सून होणार आहे. सानिका आपल्या सासरी जात असताना आपल्या माहेरच्या असंख्य आठवणी घेऊन सासरी जाणार आहे. आणि मला वाटतं पत्नीला आपल्या संस्कृतीमध्ये अर्धांगिनी म्हणतात. अर्धांगिनी कुणाला म्हणतात? नुसता हात हाती घेण्याने आपण त्या पत्नीला अर्धांगिनी म्हणत नाही, पण जी पत्नी आपल्या पतीच्या सुखदुःखामध्ये समान साथ देते, संकटात ती त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असते. ज्यावेळेस आपला नवरा वेदनेमध्ये असतो त्यावेळेस त्याच्या वेदनेवरती मायेची फुंकर घालते, अशी आपली मला वाटते अर्धांगिनी आपण त्या स्त्रीला म्हटलं पाहिजे. आणि मला वाटतं आपल्या सर्वांची लाडकी सानिका चिरंजीव सात्विक याची नक्कीच अर्धांगिनी होणार आहे. आपल्या माहेरच्या असंख्य आठवणी घेऊन सानिका आज सासरी जातीये. त्या दोघांचंही माथ्यावरती म्हणजे चिरंजीव सात्विक आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी सानिका या दोघांच्याही माथ्यावरती आज आपण अक्षतारूपी शुभेच्छांचा वर्षाव करणार आहोत. या दोन्ही परिवारांनी आपल्या सगळ्यांना प्रेमाचं, आग्रहाचं, आपुलकीचं आमंत्रण दिलं होतं. तितक्याच प्रेमाने, आग्रहाने, आपुलकीने आपण सर्वजण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित आहात. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी सावंत आणि पवार परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते. आगतम स्वागतम शुभ स्वागतम.